राहुल निकालना भी नाही भावा. अरे भावा मेडे अरे तुमच्या आईचा माझा एक लई वाला घेणार नाही पाठीला देणार पैसा आता द्या कोणते अरे माझा वड्याची मस्करी नाही हेच आहे ना टाकायचं. इडली किती आहे तर हे गाईज वेलकम बॅक टू सिया फिट्स. तर नमस्कार मित्रांनो, कशात तुम्ही सर्व? एकदम मस्त ना. आणि आज आपण चाललो आहे थोडं युनिक काहीतरी ट्राय करायला. आज जायचं होतं पिकनिकला मित्रांसोबत, बट माझा असा प्लॅन झालेला की त्यांना थोडं प्रँक करायचं. त्या लोकांना असं बोलायचं की मी येत नाही आणि अचानक भयानक हजर व्हायचं. तर भावानो, मला जायचं होतं कुर्ल्याला, कारण की वडाल्यावरनं जर मी जाऊ नाही शकत, कारण की आम्हाला 4:50ची मला वाटतं ट्रेन आहे, ती पकडायची होती. बट मला ती भेटली नसती, कारण की वडाला स्टेशनवरनं फर्स्ट ट्रेनच काहीतरी 4:50ची होती. ती मला कुर्ल्याला जाईपर्यंत म्हणजे टाईमच नसता भेटला. त्यामुळे मी असं प्लॅन केला की डायरेक्ट दादरला जातो. त्यामुळे मी भावानो रेपिडो बुक केला आहे. आता बघू रेपिडोवाला कुठे आलाय तो भाव, किती वेळ लागेल. मी ऑलमोस्ट निघालो, पण आता टाइम पण झालाय. हा गाडी एकदम रमतवतोय, मस्त वाटतंय. कितना हो गया? चलो कैसे कर चलो रख दो. तर भावानो जस्ट पोचलोय. आता भावाने एकदम टाइमात पोचवलं आपल्याला. तर फायनली भावानो मी आता पोचलोय दादर स्टेशनला. दसवतेला पण सेम माझ्यासारख्यात लेट होत आहे. तो आता येईल थोड्या टायमाने. त्याने पण सेम माझ्यासारखीच रेपिडो बुक केली आहे. मला बोललाय 10 मिनटं लागतील जास्तीत जास्त. बघूयात किती टायमात येतो ते. एकदा ट्रेनमध्ये बसलो तर काही प्रॉब्लेम नाही, कारण की एकच ट्रेन आहे सकाळी लवकर. त्यानंतर मग डायरेक्ट 7ची ट्रेन आहे. त्यामुळे आम्हाला भरपूर वेट करायला लागेल आणि नंतरच्या ट्रेन पूर्ण स्लो होतात. जेवढं लवकर जाईल तेवढं चांगलं आहे. ऑप्शन नाही आता आमच्याकडे. त्यामुळे कारण की ती फर्स्ट ट्रेन आम्हाला पकडावी लागेल काय पण करून, कारण की ती खोपोली फास्ट ट्रेन आहे. बघूयात. आणि बाकीचे सर्व अर्धे कुर्ल्याला चढणार आहेत, बाकी अजून ठाण्याला आहेत चढणारे, परत भायखळ्याला कोण ना कोणतरी चढलं असेल. हे लोकांचा म्हणजे आमचा असं प्लॅन होता की आधीपासून म्हणजे फर्स्ट डब्यामध्ये चढायचा. आणि कुर्ल्याला मला भेटायला बोललेले, पण मी दादरला आलोय. मी आणि दसवते अजून आलाय ना, तो येईल. हे लोकांचा आधी प्लॅन होता की फर्स्ट डब्यामध्ये चढायचं, पण आम्ही 3 किंवा 4थ्या डब्यामध्ये चढू, म्हणजे त्यांना शक नाही येणार. आणि ठाण्याला जेव्हा सर्व चढतील तेव्हा एकदाच बूम. तर भाव भेटला आपल्याला आणि भावानं प्लॅनची पूर्ण आयबन झाले. असं आहे भावा, एकदम मस्त 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 मजेत मजेत. काय बोलतोस? बघ काय माहिती. तर भावानं दसवते भेटलाय. आता आम्ही ट्रेन मध्ये चढू. भावानो प्लॅन पूर्ण जिरलाय, कारण की आमचे भेटलेत अर्धे मित्र. हे बघा तुमचे खास ही एक आहे आणि ही एक आहे, दोघी जणी. दोघं पण ट्रेन मध्ये बसलोय. जागा फक्त दोघांना भेटले बसायला. आणि आता कुर्ल्याला चढतील काय काय लोक. बघूया त्यांचे रिएक्शन फक्त घ्यायचं, कारण की ह्या लोकांना दोघांना माहिती आहे, बाकीच्यांना माहिती नाही आम्ही चढलोय त्या ट्रेन मध्ये. दिसला नाही. क्या कर रही हो? मुझे शर्म आ रही है.
अजून कुठे आहे अजून कुठे आहे शेर आहे. आम्ही डायरेक्ट ठाण्याला भेटणार होतो माहितीये. त्या दोघींनी सीन केला. शेर आहे. याचा काहीच ना माहिती होता. मी मुद्दामून बोललेलो. काय भाऊन अजून लुस्टेन बघितला नाही आम्हाला. नाही लक्ष नाही. ठाणे स्टेशन आलंय बघूया. शाबास बेटा. दुसरे तो आलास. लुस्टे आलाय का? अरे भाई हा बडे लोक मंदिर तर आम्ही आधीपासून जावा. हात तरी मिळव आता. ए बस इथं बस बस ना भाई बिंदास. तर भावानो इकडे येऊन मला एक गोष्ट चांगली समजली. पोरींमध्ये आणि पोरांमध्ये जो फरक आहे ना तो तुम्हाला लागतो. आता बघा आम्ही 3 जण बसलोय आणि पोरी बघा दोघींना सीट आहे तरी पण ते लोक अजून ऍडजस्ट नाही करत. आणि आम्ही बघा आम्ही 3 जण एवढ्याशा जाग्यामध्ये बसलोय आणि हे बघा हे पण 2 जण इथे आहेत पुढे ते पण ऍडजस्ट करतात. आणि ह्या पोरी बघा पोरींचा काय सीन आहे बघा. पण ते ठीक आहे. आता वाटतं ते लोक माणसामध्ये माहितीये का. मगासपासून गेम खेळत होते नल्ले लोक. हा रे पॉइंट आहे भाऊ. काय ड्रॉप लागलेला कदाचित मॅचिंग फ्लॅश. आता समजलं मला फ्लॅश मध्ये काय. फ्लॅश तन्वी मिस काय दिलं सगळे पिछे मूड झाले का. तन्वी मिस एकट्याच भाषा सगळे इकडे आता तन्वी मिस उलटा भावाने इथेच ड्रिल चालू केले एनसीसी मध्ये. हे बघा मी काय केलं छटकीतून परत असं झालो. शातच फिरल्या आणि या नाही सगळा स्कॉड चाललाय सगळा स्कॉड आणि या अशी चाललाय. हो या हो तन्वी मिस अहो उलट फिरा तन्वी मिस उलट फिरा तन्वी. अरे काय माझी एडी कोणाला लागलेली रे. माझी एडी हे नाही एवढं बेकार जोरात ती वाले नाही ह्यांच्या डेच्या बॅटीसला दोड्डामणी मिसलाय ना एडी व अशी उचलली अंडाडीतच खांद्यावरती फाट दिसली. खाबा असा हे वाले आ लागलं. वाह क्या एक्टिंग कर रहा है. चला झाला बस गिरली भावा. तर भावानो फायनली मी पोहोचलोय खोपोलीला. जस्ट स्टेशनला उतरलोय. जस्ट भावानो स्टेशनला उतरलोय. गाडी पार्क केली. तर भावानो फायनली आम्ही आता उतरलोय ट्रेन मधून. आता थोड्या टाइमात आम्ही बघू कसं काय पुढे ट्रॅव्हलिंग करायचं ते. आता आम्ही पहिलं जाणार आहोत मठामध्ये जाणार आहोत. वॉटरफॉलला आम्ही बघू त्यानंतर मग जायला.
पहिलं मठामध्ये जाणार आहोत. थोडं रेस्ट करतात पोरं. तर जरा बघू नाश्ता वगैरे काय भेटतो काय चांगलं इकडे. चल चल पेटपूजा करतोय आम्ही आता. मेंदूवडा घेतलाय. ही गँग बघा. हा भरव ना मला. तसं होते भरव ना. पैसे भरव ना भरव ना. असे मित्र पाहिजेत भावानो. पैसे पण देतो मारलाच भावा. नाही पैसा दे का अभी थांबे. पैसे बघा ती देणार दादा पैसे देते ब्राऊन मरून मरून वाली देणार. मरून जा बोलतोय. काका त्याला 2 वडे जास्त द्या. पण पैसे पण तिच्याकडूनच घ्या. त्याने पण केलवलं नाही. रव रव. 1 किलो बोलवलंय स्वतः. हो तुला मित्र दिसत नाही भावा. अरे भावा वेडे अरे तुमच्या आई एकलंही वाला घेणार नाही पैशाला देणार. पैसा आता द्या कोणते वड्याची मस्करी नाही. तू बघतोय का जल्दी तिकडं. विचार किती मोरे चले आपले ते 50 मोरे. असाच उचलून काकान जर मोरेच्या मारला मग. हा ठीक आहे आता इथनं जातो तसं ते पकडले. हे आता नाश्ता करायला आलेले. सॉरी खंडर मध्ये गेलं की पोरी फेकतात. पोरी नाही फेकत तू. हा बघा इथं आपल्याकडे आहे तसं. तू जास्त उचल. तू जास्त उचल. झाली जिरवली स्वतःची. आहेत चल बाई पहिला बकरा बसला. हक दिया भाई. फ्लॅट मारून फ्लॅट दाखवायला जाऊ शकते. आपण काय ना म्हणतो ये यस ब्रो. पुढे रस्ता माहिती आहे का. मला नाही माहिती भावा. मग ए अरे रस्ता माहिती आहे त्यांनी पुढे. अरे तू तर रस्ता माहिती आहे का. हे सही होतं भावा. बाबा आम्हाला तर यायचं आहे ऑलरेडी. कपडे तर भावानो आम्ही मस्तपैकी पोटपूजा केली आहे आणि आता निघालोय. रोड कोणाला माहिती नाही. गुगल मॅप वरून आता चाललोय चालत. हे चालत चाललोय ना. चालतच जातोय. यस ब्रो. का बस काय आता दिसतील काय. माझा हात कापतोय भावा आज. आपल्या मागा लागला कुठला. आपण पण बैलाच्या मागे. सही बात है भाई. भाई याचे जोक ना पॉवरफुल असतात. एकदम टायमातच टाकणार. एकच जोक टायमात एकदम. हेलो हेलो कैसे हो आप. तेजसला बघून बोलतोय. तेजस आंघोळी करून नाही आलाय. मठापर्यंत आम्ही पोहोचलोय. चालत आलोय. जास्त लांब नाही स्टेशन पर्यंत. स्टेशन पासून जास्त लांब नाही आहे. तुम्ही पण येऊ शकता चालतच. रिक्षा वगैरे करायची काहीच गरज नाही लागणार. एकदम जवळ आहे. लहान पोरांना आपण एंट्री नाही. अरे बापरे. चल चल चल. आता उजेड झाला. आता तुम्ही दिसताय. तर भावानो आम्ही आतमध्ये आलोय. पाय वगैरे धुतायत हे सर्व. व्ह्यू बघा तुम्ही फक्त.
जो माझा ट्रायपॉड होता तो त्यांनी काढून घेतला आहे माझ्याकडून. तर मी आता नॉर्मल मोबाईलने व्हिडिओ बनवतोय. हे बघा इकडे स्टे करायला आहे ऑप्शन. जर तुम्ही स्टेला येत आहे तर वरती ऑप्शन आहे. आणि हे पूर्ण मठ आहे. इकडे या, नक्की तुमच्या मनाला एकदम शांतता भेटेल. खूप छान आहे. वरती जायचं चल दाखवतो. हा चल वर आहे वरती धबधबा नाही रे. चल धबधब्यासारखं वरती हे आहे ते गुफेमध्ये. भावानो कोणाला टट्टी बिट्टी आली असेल तर तिथे जाऊन या. इकडे त्याला आले साईडलाच आहे. गेला पण ओके. हे डायरेक्ट वर आहे का भावानो? इथे गोशाळा आहे ही पूर्ण. हे छोटे छोटे ही पूर्ण इथे गोशाळा आहे. पहिल्यांदा बघितले. कोण वाव बोलला? शाबाश बेटा, बहुत बढ़िया. आगे तक जाओगे बच्चा. गाइस रील बिल बनवली आहे लोकांनी, मस्त एन्जॉयमेंट केली आणि आता वरती आलोय. एक छोटीशी एक गुफा आहे इथे वरती. मस्ती मजा एवढी चालू आहे ना, तर मला व्लॉग पूर्ण शूट करायला प्रॉब्लेम येतोय. फोटो आणि रीलच्या चक्करमध्ये ना भरपूर एन्जॉय केलाय. भरपूर दम लागलाय. पूरा निकालना पड़ेगा रेंदे ना. थोडंसं राहिलंय. आता गगनगिरी मठ ऑलमोस्ट पूर्ण कंप्लीट झाला किंवा आम्ही निघणार आहात. मग आम्ही निघू वॉटरफॉलच्या कडे. वाह क्या एक्टिंग कर रहा है. जे वरती होतं ना, जे मी तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखलंय, तिथे पहिले जप वगैरे करायला जायचे महाराज. तिकडे म्हणजे बोलायला पण नाही आहे, म्हणजे तिथे शांतता राखायचं आहे. त्यामुळे मी तिथे पण काय बोललो नाही. हे लोक भरपूर टाइमपास करायला लागलेत आणि गर्ल्स लोक तर वरतीच आहेत अजून. तर भावानो मठातून आम्ही निघालो आणि आता रिक्षामध्ये बसलोय वॉटरफॉलला जायला. माझ्यासोबत आम्ही तिघच आहोत आणि पुढे अजून 2 रिक्षा आहेत. या दादा सोबत अन्याय झालाय. इथे आलं पण म्हणजे ब्लॉग चालू केला आणि भाई सीन एवढं जवळ होता भावा. तर गाईज ब्लॉग चालू केल्याने लगेच पोहोचलो पण. एकदाच दिस ना, नंतर कॉन्ट्रोल मध्ये काढू. दादा थोडा नाराज आहे. गाईज जल्दी चलो. तुम्ही नाही दिसत. इथून किती लांब आहे? काय म्हणजे इथेच आहे का आतमध्ये? व्लॉग ब्रो. हे वॉटरफॉल बंद झाला. चला घरी जायचं आहे. हो तरी या बघ ना विचार. नाही आम्ही विचारलं दादाला, तो बोलला भिजण्यापुरती पाणी आहे आणि असेच नाही आलं. किती मोठं पाणी आहे? एवढं एवढंच पाणी. वरनं मरू दे. खाली किती आहे? आंघोळी करणं. अरे मग भरपूर झाला भावा. वरनं उड्या मारू. चला. लोकांना घाई बघ किती आहे. पैसे बिशे काय दिले ना आणि हे लोक चालले. भावानो वॉटरफॉल बघा इथून नॉर्मल तुम्हाला दिसेल. आय थिंक, मला माहित नाही तुम्हाला दिसतंय की नाही. आहे. तर भावानो आम्हाला वाटलं थोडं पाऊस असेल, बट पाऊस तर नाही इकडे. ऊन आहे यार. गावाला आल्यासारखीच फिलिंग येते थोडीफार.
गावात जाऊ आपण रायगड मध्ये जाऊ. तर भावांनो आम्ही मस्तपैकी तिकडे मठामध्ये चेंजिंग वगैरे केली. येणार रे पाय. हा चल 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 जल्दी चल जल्दी चल जल्दी चल. ए दौड़ के चल दौड़ के चल दौड़ के चल. तर भावांनो कपडे इकडे मस्तपैकी चेंज केले मठामध्ये. तू नाही केलेस बाबा, आम्ही केले. आणि आता बघू वॉटरफॉल एकदम जवळच आहे बघा. झेनिथ वॉटरफॉल खोपवली. डिटेल्स पूर्ण तुम्हाला मी कॅप्शन मध्ये टाकेल. बघू आपण आता तळावर पाणी आहे. भावा तू सौरभ जोशी आहेस. तळ्यामध्ये मासा. तर गाईज आपल्याला अजून एक ब्लॉगर भेटलाय. भावा चॅनलचं नाव काय आहे? सॅम गेमिंग इज माय चॅनल. फॉलो गाईज. आहे बैंगन. सबस्क्राईब असतं ते भावा. तू काय इन्स्टाला नाही रील बनवत आहेस? इन्स्टाला आहे ओके. भावानं ह्याच्याकडे फक्त बघा. तर गाईज अजून थोडा टाइम लागेल वॉटरफॉलला पोचायला. अजून थोडा टाइम लागेल ते बघा. भावा माझ्या पाठचे व्लॉगर बघा एकदम वन साइड आहेत दोघं पण. गिरेगा इधर भाई ब्लॉग बना गिरेगा. तुलाच घेतो पहिला. भावाने हे फटाफट का आले माहितीये काय? हा तुला समजलं काय हे लोक फटाफट का आले? नाही तुला बघायला नाही रे ब्रो. अरे मी त्यांचं नाही बोलत आहे, मी समीरचा नाही बोलतोय. का रे? समीर हा पण हे पोरीसाठी आले. हा हे पोरीसाठी आले. आम्ही नाही भाई, आम्ही शिकलेली माणसं आहे. मग आम्ही डायरेक्ट पुढे आलो. आता पहिल्या ऑर्डरचं माणसं होत झाले. आणि हा पहिला गडी बाद झालेला आहे. घाबरूया का इथं इथं झाडीत लपूया. नाही एकदा नको नको इकडनं जाणार आहे भावा. इथं लपू इथं पण जाणार आहे. ये ना तसं होते तसं ये. इकडे 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 लपूया. तर भावना आम्ही इथे लपतोय आणि त्यांना घाबरवायचा प्लॅन करतोय आता. हे तसं दिसणार तिथे नको. प्रॉपर जागेवर दिसतो. एक नंबर प्लॅन आहे. एक नंबर प्लॅन केला. तेच करूया. फाटण्या जाऊन ओरडूया जोरात. तू थोडा बॅग खाली. आणि म्हणजे ओरडत जायचं नाही, धवल जायचं एकदम असा धचका द्यायचा. समजलं काय? हा डन. पोरीच घाबरते. पोरं नाही घाबरणे. पोरांना नाही घाबरवायचे भावा, पोरींनाच घाबरवायचे. जरा भावानं आम्ही इथं रेस्ट करतोय. जरा घाबरवायचा प्लॅन चालू आहे जरा आमचा. पूर्ण घामटलो आहे. हा कोण बस नाही खाली बस ना. दिसायला नको. जातील कधी ते आम्हाला. उद्या इथं काय बसले. ऐका पोरांना पुढे जाऊ दे मग आपण बघूया. तर काहीच भावानो जोरात वाढायचं. ये तो सब गुंडा लोग रे, भाग रे. यार कदम
कदमने घाण केली. अरे घाबरायचा प्लॅन कोणाचा दुसऱ्याचा होता, या लोकांनी घाबरायचा होता पण वेगळी माणसं घाबरली बाहेर. त्या पोरी घाबरताय बिचाऱ्या. शॅट मिशन फेल गाईज. अरे इकडे राहायला पाहिजे चालीमध्ये. पाय काढून चाल ना. काय नाही. शेट यार मिशन फेल झालं भाई. मिशन सक्सेसफुली फेल झालं. गाईज 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 वरती बघा. हे गरकू घेऊन आलो मी. वर बघा वर. वर बघे बट पहिली आऊटच नाही नाही पूर्ण नाही पडले. शॅट हे भागो भागो. नाही 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 ना झाला माझा झाला असेल. भावानो फायनली आम्ही पोचलोय. हे फाटलेले अंडरवेअर कोणचे आहे. गाइस 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 व्यू एंजॉय करो. व्यू रे बच्चा. कोणतरी पडा रे. हे पाडा ना कोणी पडली. पण नाही धक्का मार रे धरायला. पावसाची कमी आहे भावानो, फक्त पावसाची. भावानो फक्त पावसाची कमी आहे, बाकी सर्व आहे. एन्जॉय करा भावानो. काय वॉटरफॉल आहे, एक नंबर आहे. पाणी एकदम रावत आहे. कमाइला तेरा तो गेम बजाना पड़ेगा. मजा आ रहा है भाई, मजा. एवढा आहे. डुबल बारकी डुबल. कुठे तिथं हा बघा मी हा अपना भाई और ये अपने लोग हैं. ये चले काय करतो, सेल्फी काढतील ना. एवढा मी पण उडी मारतो, व्हिडिओ काढतो मी. भाव आपला सूर मारतोय कच्ची मध्ये. पहिल्यांदा मारतोय.
खाली जाऊया आणि परत वरती हातात वरती घेऊ. एक दोन तीन. वर गेला आपला ते चालली राहुल निकाल ना बेल. आम्ही आलो वॉटरफॉलला. आम्ही दोघं आले वॉटरफॉलला, पण आज जबरदस्ती सेमसाठी आला. आला गो बरं जाय. भावानो एकदम मजबूत एन्जॉय केला आम्ही आता. आणि आता निघतो आम्ही. हे बघा पाठी वॉटरफॉल होता तसा एकदम ठीकठाक होता, काय इश्यू नाही. वॉटरफॉलचा आवडला, थोडीफार केली मजा, ठीक होता. वाईट पण नव्हता आणि एकदम चांगला पण असं बोलू नाही शकत, ठीक होता. आणि थोडं पाऊस असता ना तर एक नंबर जरा बरं वाटलं असतं. पाऊस नव्हता, पावसाने व्हेंचो घाण केली लिटरली. विचार काहीतरी एकदम मोठे मोठे व्हेंचो विचार करून आलेलो, बट पाऊसच आला नाही. दसवते काय झालं भाऊ त्यासोबत सीन? कोणता स्कॅम? क्रॉक्स काय भावासोबत मित्रांनो, भावासोबत स्कॅम झाला. हलवण चालू असते नाही, तसं पण माझा उपवास आहे म्हणून असं आलं. भावाचे क्रॉक्सच गायब झालेत. असं काय नाही, माझे उपवास आहे. कोणीतरी भावाचे क्रॉक्स गायब केले. जर भावानं तुम्ही या वॉटरफॉलला व्हिजिट करणार असाल तर घरातून काहीतरी घेऊन या, नाही तर तुम्हाला इकडे बाहेर खावं लागेल. आणि बाहेर जर खावं लागलं तर ते तुम्हाला तर माहितीच आहे किती महाग असतं ते. एन्जॉयमेंट केली चांगली आणि आता निघालो आहे. तर बाहेर आल्यावर एवढं गरम वाटतंय ना, असं वाटतं की अंगावरती एकदम गरम गरम निकारे टेकतात. भावानो मला ह्याच्यावरती भरपूर दया येते. भावा तू काय बोलू शकतोस? मी आता काय बोलणार नाही, जाणार नारळ उचलणार, फिरवणार आणि ज्याची उचलली तशी. भावा कोणी पण चप्पल तुम्ही ठापले ना माझ्या मित्राची, जाम तुम्हाला भोगावं लागणार आहे. भाऊ आपला नारळ फिरवणार आहे वन साइड एकदम. हाय मानगावचा जो असेल त्यांनी एकदम घाबरून राहा भावाला. काय बोलतो? मी काय बोललो, जो पण असेल त्यांनी भावा घाबरून राहा. घाबरून नका राहू. हाय मानगावचा माणूस खतरनाक, कोकणातला सगळ्यात रेअर माणूस आहे.